थांब तू जरा, एक शब्दही बोलू नकोस. हे बघ आपण बोलत आहे. थांबा. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या भाच्यावर हल्ला होतो तेव्हा पोलीस काय करत होते? झोपले ते का सगळे? आत्या इन्चार्ज कोण आहे तुमचे? त्यांना बोलवा पहिल्यांदा बोलवा त्यांना. इन्चार्ज कोण आहे तुमचे? सुनू सुनू जरा शांत हो. हो मॅडम, काय झालं काय? हा काय झालं काय झालंय? तुमच्या पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे ना तो. मग त्याच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? तुमची आहे ना. मग रात्री त्याच्यावर हल्ला होतो याची जबाबदारी कुणी घ्यायची? ए सुनू, हे बघा मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया का? एक मिनिट, तुमच्या केबिन मध्ये बसून बोलायला आलेले नाहीये मी. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. त्याला तुमच्यावरती सोपवला याचा अर्थ त्याला सोडून दिला असा होत नाहीये. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर एकेकाला सोडणार नाहीये मी. अहो मॅडम, हे बघा, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दीपही आता सुरक्षित आहे. अहो, आम्ही त्याची काळजी घेतो आहोत. काळजी घेते तुम्ही? ही अशी काळजी घेताय? बघते ना मी कशी काळजी घेताय. एक माणूस तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसतो, त्याच्या कोठडीमध्ये जातो आणि त्याला मारतो आणि पळून जातो. तुम्हाला पकडता येत नाही. पळून कसा जातो तो माणूस? कसा पकडता येत नाही? बघा मॅडम, म्हणजे आम्ही त्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पाकिटवर होता तो, आमच्या कस्टडीमध्ये होता आणि तो असं काही करेल असं आम्हाला नाही वाटलं. नाही, तुमच्या वाटण्या न वाटण्यावर गायकवाड घराण्याचं भवितव्य अवलंबून ठेवू शकतच नाही मी. एक मिनिट, का ह्या कटामध्ये तुम्हीच सामील होता सगळेजण? पैसे घेतलेत का? लाच घेतलीत का? किती घेतलीत लाच? हे बघा, या आता यांची पातळी सोडून बोलतायत. हा नाही, आम्ही ऐकून घेतो. म्हणजे असं नाही की यांनी काही बोलावं. नाही साहेब, खरंच मला माफ करा. मी माफी मागतो तुझ्या वतीनं. आत्या हे बघ, ऐक, वकील साहेब काय ते बोलून घेतील. कायद्याने सगळ्या गोष्टी करूया. तू जरा प्लीज. अरे कायद्याने काय करायचंय? खरं बोलण्याचा रंग उडलाय त्यांच्या चेहऱ्याचा. एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही. त्याला काही झालं ना तर एकेकाला सोडणार नाही मी. सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कोणालाही. दीप, तू काळजी करू नको. आम्ही सगळे आहोत. सोडणार नाही मी एकेकाला. सांगितलं ना. प्लीज तुम्ही चल आत्या. लागलोय रे सगळीकडे. मी एवढे शाप दिलेत ना त्या माणसाला, नक्की नरकात जाणार येतो. ए सुनू, कशाला शाप देतेस? नाही तर मग काय करू? ती मला जेव्हा कळलं नाही सगळं प्रकरण इथे घडलंय, काय अवस्था झाली होती म्हणजे. आजचा ठोका चुकला होता राजा. ए सुलू, काय नाही होणार तुझ्या दीपला. हा, एवढं झालं ते बघ आधी. यमाला सुद्धा 4 वेळा जन्म घ्यायला लागेल माझा जीव घ्यायला. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको तू. तस मारलो होतं. सॉरी लागलं. सॉरी लक्षात नाही आलं रे माझ्या. गद्धड्या. ई, घामाचा वास येतोय. वास येतो? हो बघ, येतो ना. कुठं वास येतो? इशी, तिकडे बहुत घाण वास येतोय. खरंच येतोय. रोचनाताई, आपण निघूयात. नाही, मला काही डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. जाऊ मी? काळजी घेशील ना? जीवाला घोर नको लावू माझ्या. येते. कसं काय झालं रे? केवढं लागलंय तुला? अरे माझं सोड. तुझं काय झालं? कशाबद्दल बोलतोयस तू? अरे कशाबद्दल म्हणजे तुझं आणि प्रीतीचं लग्न तू बोललास का बाबांशी? नाही. कधी बोलणार आहे? मी काल गेलो होतो बाबांशी बोलायला. हां, मग? अरे पण त्यांचा मूड खूप चांगला होता रे. आणि मला तो खराब करायचा नव्हता. दादा, तू जर त्यांना वेळेत सांगितलं नाही ना तर त्यांचा मूड अजून खराब होईल. आणि कधी सांगणार आहे? तुझी आणि ते काय नाव तिचं, तन्वीच्या लग्नाची सुपारी फुटल्यावर. दादा, माझं ऐक, लवकरात लवकर सांग बाबांना. ते सगळी गडबड होईल.
इथल्या सगळ्या स्टाफवरती आपल्याला केस करायला पाहिजे, इथले पोलीस स्टेशन सगळ्यांवरती केस करायला पाहिजे. काय पद्धतीने मारले त्याला? आणि स्वराज तू अजिबात माघार घ्यायची नाही, इथेच थांबून जायचं. जोपर्यंत आपल्याला सोल्युशन मिळत नाही आपण इथं हलायचंच नाहीये. अगं तू शांत हो ना. अरे किती बोलतेस? काय बघ मारलंय बघ कसं अगं त्याला. प्लीज शांत हो. आपण सगळेच दीप सोबत आहोत. हे असं त्रागा करून काही होणार नाहीये. आणि पोलिसांना नाही धमक्या देऊ शकत आपण. सॉरी. हे बघा त्या मी तुझी बाजू समजू शकतो. दीप माझा पण भाऊ आहे. मलाही नाही पटलेलं हे सगळं. पण असा आरडाओरडा करून आपणच अडचणीत येऊ. वकील साहेब तुम्हीच सांगा प्लीज. मिस्टर स्वराज, त्या कदाचित चुकीचे शब्द वापरत असतील, पण त्यामागच्या त्यांच्या भावना बरोबरच आहेत. कळलं तुला? अहो पण अशानं केस वीक नाही का होणार आपली? थोडं सबुरीनं घ्यावं लागेल ना आपल्याला. नाही ते खरं आहे, पण एक सांगू, जे झालं ते चुकीचंच झालं. पण आपला केसच्या दृष्टीने बरंच झालं की दीपवर कस्टडीमध्ये हल्ला झाला. काय अहो, काय बोलताय तुम्ही हे? बरोबरच आहे. यामुळे पुढे आपला फायदाच होणार आहे हे मात्र नक्की. मी सांगतो. रिक्षा रिकामी आहे का? थोडं लांब जायचं होतं. मी काय म्हणते दादा, तुम्हाला जर एवढं लांब जायचंच आहे, तुम्ही तुमच्या गाडीने का नाही जात? गाडीने? कोणती गाडी? कुठली गाडी? आता लपवण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी सगळं बघितलंय. कोण आहात तुम्ही? आणि सतत येऊन माझ्याच रिक्षात का बसताय? काही प्लॅन आहे का तुमचा? बोला. अहो बोला ना, काय प्लॅन आहे का तुमचा? कोण आहात तुम्ही? बोला ना. अहो असं काय नाही ते. लांब राहायचं. 4 हात लांब राहायचं माझ्यापासून. कळलं? निघा आता.